जिल्ह्यातील विविध गावांमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य सराईत चोरट्यांच्या विरोधात मोहीम उघडून त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी 8 चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 19 गुन्हे उघडकीस आले असून 35,25,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून सदरची कारवाई केली। यापुढे घरफोडी चोरी या गुन्ह्यात संशयितांना पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिजवान रफीक पठाण, अल्ताफ रियाज नदाफ, प्रदीप चंद्रया प्रभू, गोपी उर्फ टावटाव तिरशा काळे, लेंग्या उर्फ तायल तिरशा काळे, सागर चंदू साळुंखे, रोहन राजेंद्र चव्हाण आणि लोकेश रावसाहेब सुतार यांचा समावेश आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आष्टा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत गोपी काळे आणि लेंग्या काळे यांना अटक केली। त्यांच्याकडून 71,700 रुपयांचे सोन्याचे दागिने, 50,000ची दुचाकी आणि 10,000चा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला। त्यांच्याकडील दुचाकी कराड येथील चोरीची असल्याची कबुली दिली। दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडी, जबरी चोरी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणात मुक्या उर्फ विशाल भीमऱ्या पवार, तोया पितांबर कांबळे आणि करण उर्फ करंजा रज्जा शिंदे हे तिघेजण पसार आहेत। जत पोलीस ठाण्यातील सुतगिरणी चौकात सोने विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून सागर साळुंखे यास अटक केली। त्यामध्ये किसन उर्फ कल्लया चव्हाण, दिगंबर चव्हाण आणि रमेश चव्हाण हे तिघे पसार आहेत। चौघांनी जत आणि कवटेमंकाळ पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून 6,27,000चे सोन्याचे दागिने आणि 96,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत केले। तासगाव ते कुमटे फाटा रस्त्यावरच गस्त घालत असताना रोहन चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेले 6,20,000चे सोन्याचे दागिने, 10,500 रुपयांचे चांदीचे महादेव लिंगोप्पा आणि 1,20,000ची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी त्याचा साथीदार दुर्योधन कांतीलाल चोरमले हा प्रसार आहे। तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत धामणी रस्त्यावरील इरसेड भवन परिसरातून अन्य राज्यात गुन्हे करणाऱ्या लोकेश सुतार यास अटक केली। त्याच्याकडून 8,77,500 रुपयांचे दागिने आणि 58,900 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। आगामी विटा नगरपालिकेची निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे। त्यामुळे माझे चारित्र्य हनन करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे। केवळ विटा पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ माझ्या बदनामीसाठीच हा कुटील डाव मांडलाय, अशा शब्दात श्रीनाथाष्टमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी रणजित पाटील यांच्यासह विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत विरोधकांवर तोफ डागली आहे। भैरवनाथ यात्रा कमिटीच्या जागेबाबत सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील आणि नगरसेवक अमर शितोळे यांनी सहकाऱ्यांसह बेमुदत धरणे आंदोलन केलं होतं। त्यावेळी त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते। त्यावर आज यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी स्वतः आणि यात्रा कमिटीवर केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत। यावेळी यात्रा कमिटीचे सचिव अप्पा पाटील, शरद पाटील, किरण तारळीकर, सचिन शितोळे, विश्वनाथ कांबळे, सुभाष भिंगारदेवे, संजय सपकाळ, प्रकाश गायकवाड, रवींद्र कदम, एकनाथ गडदरे, पांडुरंग पवार, भगवान पाटील यांच्यासह यात्रा कमिटीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले, श्रीनाथ बाबा हा आमचा श्रद्धेचा आणि अष्टमीची यात्रा हा आमच्या अस्मितेचा विषय आहे, पण आगामी विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने माझे चारित्र्य हनन करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। नाथ बाबाचा 1 रुपयाही आम्ही खाल्लेला नाही। कर्म, धर्म, योग संयोगाने आम्हाला तसली कसली गरज भासली नाही। माझ्या पोराबाळांचं सर्व काही चांगलं चाललंय। मात्र येणारी विटा नगरपालिकेची निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली लढली जाणार आहे। त्यामुळे चारित्र्य हनन करण्याचा विरोधकांचा हा कुटील डाव आहे। गावात काही सराईत तक्रारदार आहेत, त्यांनी काही कायदे पंडित त्यांना हे मटेरियल पुरवतात आणि तक्रारींवर तक्रारी सुरू आहेत। अर्थात अशांना मी कधी भीक घालत नाही। त्यामुळे गावात अशांतता पसरवण्याचं काम केलं जाते। जे काही चाललंय ते केवळ राजकारणासाठीच असं म्हणत माजी आमदार पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। काम पूर्ण होण्याआधीच पेठ नाका ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील आष्ट्यानजीक शिंदेमळा येथे हॉटेल मारुतीसमोर तडे गेले। तसेच कित्येक ठिकाणी अर्धा इंच ते 2 इंचापर्यंत टवके उडून लहान लहान खड्डे पडू लागले। त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभं झालंय। जिथे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केलं, त्या आष्टा हद्दीतच रस्त्याला तडे जाऊन भेगा पडल्या आहेत। केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने शुभारंभ प्रसंगी दिलेल्या आश्वासनाला ते जागणार का, ठेकेदारावर कारवाई करणार का, याकडे जनतेचं लक्ष लागले। पेठ सांगली रस्त्याला 50 वर्षात एकही खड्डा पडणार नाही।
कामात गडबड झाली तर ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू असा इशारा 27 जानेवारी 2023 रोजी आष्टा येथील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. पेठ नाका ते सांगली महामार्ग 41 किलोमीटर लांब आणि 860 कोटी 45 लाख रुपये खर्चाच्या रस्ता चौपदरीकरण आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते रस्त्याच्या दर्जाविषयी प्रभावीपणे बोलत होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ व जिल्ह्यातील दिग्गज नेतेही उपस्थित होते. सांगली शहरातील चांगल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाते, पण खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने अपघात होत आहेत. वॉर्ड क्रमांक 15 व 16 मध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे संतप्त काँग्रेसच्या वतीने एसटी स्टँड ते सिव्हिल हॉस्पिटल रोडवर रास्ता रोको आंदोलन केलंय. सुमारे अर्धा तास झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर अतिरिक्त आयुक्तांनी कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. काँग्रेसचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वॉर्ड क्रमांक 15 मध्ये PR पाटील रोडवर ड्रेनेजची लाईन गेल्या 2 वर्षांपासून टाकली जाते, त्यामुळे रस्ता खड्डेमय झालाय. रस्त्याचे पॅचवर्क करावं म्हणून पाठपुरावा केला, आंदोलने केली तरी देखील महापालिका अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. तसाच प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडच्या बाबतीत झालाय. या रोडवर अनेक खड्डे आहेत. गेल्या महिन्यात अपघातात एका मुलीचा जीव गेला होता. झुलेलाल चौकाजवळील जुमराणी दवाखान्याजवळ भोबे गटार कोसळली आहे. त्याची तक्रार अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यांच्याकडे केली होती, पण याची दखल घेतली जात नाही. शहरात गरज नसलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होते, पण खड्डेमय असलेले रस्ते दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. महापालिकेचे नगर अभियंता आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी निवेदन स्वीकारलं तर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी आंदोलकांची दूरध्वनीवरून चर्चा करून दिली. अडसूळ यांनी कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये आणि शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावे अशा मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर केली आहेत. यावेळी सभागृहात बोलताना आमदार पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकऱ्यांनी 6 किलोमीटर 5 मीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी 2 कोटी 5 लाख रुपये खर्च केले. त्यासाठी 40 हॉर्स पॉवरच्या 2 मोटारी बसवलेल्या आहेत. सद्यस्थितीत पारंपरिक पद्धतीने शेतीपंप वीज कनेक्शन देणे सरकारनं बंद केले. तसेच सरकारने मागील त्याला सौरपंप योजनेअंतर्गत शेतीसाठी पाणी उपसा करणे कामी 10 हॉर्स पॉवर पर्यंत सौर पंप बसवण्याची योजना सध्या सुरू आहे, परंतु सौर ऊर्जेवरील पंप बसवून शेतीसाठी पाणी उपसा करणं शक्य नाही. 6.5 किलोमीटरवरून पाणी वाहून नेणं शक्य नाही. तसेच सौर ऊर्जा प्रकल्प वारणा नदीकाठी जागेच्या अभावी बसवणं शक्य नाही. पुरामुळे नदीकाठी बसवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांची शाश्वती नाही, ते डॅमेज होऊ शकतात. वाळवा तालुक्यातील हे फक्त एक उदाहरण आहे. असे नदीच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपंप शेतीसाठी वीज कनेक्शन तात्काळ मिळावेत, यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. पुण्यातल्या महात्मा गांधींच्या पुतळा विटंबन प्रकरणी सांगलीमध्ये निषेध करण्यात आलाय. जिल्ह्यातल्या विविध पुरोगामी संघटनांनी एकत्रित येत महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनाचा निषेध नोंदवलाय. शहरातल्या स्टेशन रोडवरील गांधी पुतळ्यासमोर पुरोगामी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तसेच महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. तसेच महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करून गांधींचे विचार संपणार नाहीत, केवळ मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रकार केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रात हे दोन्ही सरकार अपयशी ठरले. याचा जाब सर्वसामान्य जनतांनी विचारू नये. यासाठी महामानवांची विटंबना करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. महामानवांची विटंबना करून त्यांचे विचार संपत नाहीत, असं मत यावेळी प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांनी व्यक्त केलं आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून महागड्या दुचाकी आणि बुलेट चोरांच्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. या दोघा चोरट्यांकडून चोरीच्या 6,55,000 रुपये किमतीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे. संकेत तानाजी ढगे आणि हर्षवर्धन उल्हास माने अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सांगली शहरासह ग्रामीण भागातील घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलं होतं. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक चोरट्यांचा शोध घेत होते. यावेळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित संकेत ढगे आणि
हर्षवर्धन माने हे दोघे जण चोरीची बुलेट ही विक्री करण्यासाठी सांगली ते आष्टा रोडवर येणार आहेत अशी माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने यासाठी सापळा लावला असता संशयित चोरीची बुलेट घेऊन त्या ठिकाणी आले। यावेळी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सदरची बुलेट ही सांगलीवाडी येथून चोरल्याचं सांगितलं। यावेळी त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी यापूर्वी आणखी 5 दुचाकी चोरल्याचं कबूल केलं। यावेळी त्यांच्याकडून चोरीतील 6 दुचाकींसह 6,55,000चा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान अटकेतील संकेत ढगे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आष्टा, आटपाडी, विटा, सांगली शहर, ग्रामीण, संजयनगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जत पूर्व भाग तसेच मंगळवेढा, सांगोला परिसरात शेतकऱ्यांच्या वरती दुबार पेरणीचं संकट आले असून गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भुयार मठ येथे तुकाराम बाबा महाराज यांनी आज वरुण राजाला साकडं घातले आणि प्रार्थना केली आहे। मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तसेच भुयारी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र भुयार मठ या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते। गुरुपूजा, गोपाळकाला, महाप्रसाद आणि असे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक शशिकांत दसूरकर, ॲडव्होकेट जमखंडी, कोरे महाराज सोलापूर, रेवणसिद्ध भनमराठे सोलापूर, ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे उपस्थित होते। गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक भक्तांनी श्री संत बागडे बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतले तसेच आपले गुरु हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांचं दर्शन घेऊन गुरुदक्षिणा दिली। यावेळी प्रदक्षिणा, दिंडी फुगड्यांचे कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाले। हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडे बाबा तसेच विठ्ठलाला प्रार्थना केली आणि वरुण राजाला साकडं घातले। परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांवर पाऊस नसल्याने दुबार पेरणीचं संकट आले। नजीरच्या काळात पाऊस झाला नाही तर या परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे। गोपाळकाला आणि दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडल्यानंतर गोपाळकाला करण्यात आला। सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आले। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा निकाल अखेर गुरुवारी प्रसिद्ध झाला। 5वीचे 12 आणि 8वीचे 12 असे मिळून 24 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले। त्यामध्ये सीबीएसई शाळेच्या 5वीतील 2 विद्यार्थ्यांनी राज्य यादीत स्थान पटकावलेलं आहे। जिल्ह्यातील 5वी आणि 8वीतील 496 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले। राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणे 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती। या परीक्षेचा अधिकृत निकाल गुरुवारी दुपारी प्रसिद्ध झाल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलं। पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 130 केंद्रांवर घेण्यात आली। 20,082 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। राज्याच्या गुणवत्ता यादीत 10 विद्यार्थी चमकलेत। सीबीएसई शाळेतील 5वीचे 2 विद्यार्थिनीही या राज्य गुणवत्ता यादीत त्यांनी स्थान मिळवले। याशिवाय जिल्ह्यातील 248 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेत। जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत सर्वाधिक मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत। 8वीची 82 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती, त्यापैकी 11,605 जणांनी परीक्षा दिली होती। राज्य यादीत जिल्ह्यातील 12 विद्यार्थी चमकले आहेत। त्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर जिल्ह्यातील 248 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे। सांगलीतील रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवा संस्था यांच्या वतीने महानगरपालिका शाळा क्रमांक 36 सांगली येथे शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी मान्यवरांनी रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवाभावी संस्थेचं कौतुक केले। महापालिका शाळेतील गरजू व होतकरू मुलांसाठी गत वर्षाप्रमाणे यावर्षीही विवेकानंद संस्थेने दिलेलं लेखन व वाचन साहित्य उपयोगी पडेल व शालेय अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचनाच्या पुस्तकाने ज्ञानात भर पडेल असं विष्णू माने यांनी सांगितलं। पुढे बोलताना म्हणाले की शाळेसाठी अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे 4-5 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या गरजू मुलांसाठी स्कूल बस महापालिकेमार्फत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असे अभिवाचन दिले। गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला। रामकृष्ण प्रार्थना मुलांनी म्हटली। या प्रसंगी माजी नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, HB ओलेकर, संस्थेचे सचिव अनिल कोरे, विनायक माने, विष्णुपंत सावंत सर, भीमसेन कोळी, मुख्याध्यापक शंकर ढेरे, शाहीन संदे, मोनाली पवार, कविता चौगुले, सुमन फडतरे आदी जण उपस्थित होते।